आहे. नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, निवडणुकीला फक्त 2 दिवस बाकी आहेत. माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 आणि उरलेत फक्त 2 दिवस. येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. त्याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील मेळद या गावी आपण आलेलो आहोत. या गावातील ग्रामस्थांची आपण चर्चा करणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की नक्की तुमच्या मनातील आमदार कोण, त्यांना आमदार कोण हवेत, महायुतीचा का महाविकास आघाडीचा. नमस्कार मामा. नमस्कार. कुठलं इथलंच का? हा, मिळत. काय नाव आपलं? भगवान श्रीपती जंजे. बरं, मला सांगा, आता 20 तारखेला मतदान करायचं आहे. या मतदानातून आमदार बदलायचा का ठेवायचा? हाच ठेवायचा. का बरं हाच ठेवायचा? विकास केलेला आहे, चांगली काम आहेत त्याची. काय विकास केलं? रस्ते, काय आरोग्य दूत आहे तो नंदा बरीच कामं केले. सांगायचं राम सातपती. बरं, बरीच म्हणजे काय कामं केले? रस्त्याची कामं केले ते, पाण्याची कामं केले ते, पुण्या हाय मास्टर देव लावले ते, पुण्या बरंच दवाखान्यातलं लोक त्यांनी तातडीने नेले ती. येईल का हो आमदार राम सातपती या भागातून निवडून? 100% पश्चिम भागात ना 61% वरतं 40 ते 45 हजाराचं लीड मिळेल. 40 ते 45 हजार लीड भेटेल. तेच लीड कुठतरी खालच्या भागात जर शिरलं तर ती लीड त्यांना टिकल का? खालच्या भागातून 30% मिळालं तरी शीट बसते. शीट बसते. हा, आमदार होतील ते? होतील, 100% होतील. 100% आमदार आमचे रामभाऊ सातपुते होतील. कारण इथून 40 हजाराचं तरी लीड आम्ही इथून 40% लीड आम्ही इथून देऊ आणि खालच्या भागातून 30% लीड, असं एकूण 70% नक्कीच आमदार रामभाऊ सातपुते येतील असं जनतेची प्रतिक्रिया. आता 20 तारखेला मतदान करायचं आहे. हा, काय वाटतं मग कोण व्हावं आमदार? राम सातपुते. काय वाटतं बरं राम सातपुते व्हावं? कारण राम सातपुते हा कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. हा, काय काम केलं? रोड, दवाखान्याचं लोकांची मदत केली. काळ्या रातचा फोन उचलतो. बर. दुसरी गोष्ट, सर्वसामान्यांची भरपूर कामं केलेली. सर्वसामान्यांची भरपूर भरपूर येतील निवडून. येतील की. जनतेचा भरपूर सपोर्ट आहे. जनतेचा भरपूर सपोर्ट आहे. जनतेचा भरपूर सपोर्ट आहे. कामाचा माणूस आहे म्हणून रामभाऊ निवडून येतील असं मतदारातून बोललं जातं. आपल्या शेजारी एक काका आहेत. या जरा काका, काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? मला का नाही ज्याला बोलायचं नाही. तो तरी कमळ. सातपुते कमळच येणार. कमळच येणार आहे. कारण का? हां, का? भाजपनं काय केलं? सगळं. हां आम्हाला म्हाताऱ्या माणसाला पगार दिला, हां, शेतकऱ्यांना पैसे दिलं, म्हणून रामभाऊ सातपुते येणार. येणार. तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. हो. कामं केलेत का तुमच्या ते भागात? भरपूर कामं केली ती. भरपूर कामं हो. केली. येतील निवडून? येणार, 100% येणार. 100% रामभाऊ सातपुते निवडून येणार. मेळद ग्रामस्थांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून येते. चालू. नमस्कार मामा. नमस्कार. आता 20 तारखेला मतदान करायचंय. हो. नक्की आमदार कोणाला करायचा? महायुतीचा का महाविकास आघाडीचा? माहितीचा माहितीचा कोण बरं? सातपुते साहेब. का असं वाटतं तुम्हाला सातपुते साहेब आमदार व्हावेत पुन्हा? सातपुते साहेबांनी गावातच नाही पण घरोघरी जाऊन लोकांची कामं केल्यावानी काम केलं साहेबांनी. बरं. म्हणजे तालुक्याचा भरपूर विकास केला. ही विकास आम्ही आजपर्यंत म्हणजे जवळजवळ मी लय दिवस नाही पण 25 वर्ष राजकारणात आहे, पण मी कधीच बघितलं नाही की असा आमदार काम करतो. आम्हाला आधी माहीत नव्हतं की आमदार कसा काम करतो. ती कामातनं सातपुते साहेबांना दावून दिलं की आमदार कशाला म्हणते दिन, काय करू शकतो आमदार. गोरगरिबाचं दवाखान्याचं काम असू द्या, कधी आमदारनं कुठली अशी कामं नव्हती केली बाबा दवाखान्याला सहकार्य करणं, त्याला निधी उपलब्ध करून देणं, किंवा निधी उपलब्ध ज्यावेळेस नसला तरी पदरनं अगोदर पैसे भरणं, देणं घेणं, म्हणजे अशी कामं सातपुते साहेबांनी बऱ्याच लोकांची केलेली आहे. तालुक्यात आपल्या भरपूर त्यासनी प्रतिसाद चांगला आहे आणि आमच्या मेळदमधनं तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आम्ही घरोघरी जाऊन भेटतोय, भेटी देतोय. आमच्यात महिलांचा बी भरपूर प्रतिसाद आहे. या मला एक सांगा, जे महिलांसाठी जी योजना चालू केली लाडकी बहीण योजना, हो. याचा रामभाऊला कुठं फायदा झाला आहे? अतिशय चांगला फायदा तुम्हाला 23 तारखेला समजेल की जी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी चालू केली सरकारनं, त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला बी. आम्ही घरी जातोय, महिला बोलतात आहे भाऊने आपल्याला 7,500 रुपये आतापर्यंत मिळलेले आहेत, अजून 2100 रुपये त्यांनी महिना करायचं झालेला आहे, मिळणार आहेत. मग सरकार आता जर माहितीचं आलं तर लाडकी बहीण योजना ही चालू राहील का? 100% चालू राहणार. आणि ह्याचा फायदा पुन्हा नंतर या मेळद गावाच्या महिलांना होईल का? 100% महिलांनी होणार आहे फायदा. मेळद गावामध्ये असं बोललं जातं आहे की तुतारी जास्त प्रमाणात दिसून येतं आहे. काय वाटतं, म्हणजे रामभाऊचं इथं कमळ कुठं फुलेल का? 100% मेळदमधनं त्यासनी बहुमत जाणार आहे.
बहुमत जाणार आहे. 100% जाणार आहे. आणि आता काय झालं आहे, आमच्यात कसं झालं आहे, सगळं नेते एका बाजूला येतं आणि आम्ही कार्यकर्ते रामभाऊ संघ आहे. त्याच्यामुळं जनता रामभाऊच्या पाठीशी येतील निवडून 100% रामभाऊ चांगल्या मतानं निवडून येणार आहेत. 100% रामभाऊ चांगल्या मतानं निवडून येतील असं बोललं जातं. आणखीन काय इथले ग्रामस्थ आहेत ते आपण त्यांना विचारणार. नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत मेळतगावची हवा काय, नक्की आमदार कोण आहे? रामभाऊ. का बरं असं वाटतं की रामभाऊ? मग रामभाऊने तर कार्य केलेलं आहे, रस्ते विजय संदर्भात डीपी दिलेलं आहे इथं, बरं. आणि हायमॅक्स दिलेलं आहे इथं, अंतर्गत रस्त्याला निधी टाकलेला आहे. त्यामुळे रामभाऊलाच लोक मतदान करणार आहेत. रामभाऊलाच लोक मतदान करणार. मला एक सांगा, मेळत गावामध्ये कुठंतरी घड्याळ्याची आपल्या तुतारीची देखील क्रेज पाहायला भेटत आहे. मग या ठिकाणाहून रामभाऊचं कमळ फुलल का? नाही तशी परिस्थिती नाही. मेळतमध्ये जी भाजप मतदार आहेत ना, ती सुप्त मतदार असतात. ती डायरेक्ट ह्याचा जे रिझल्ट आहे ती तुम्हाला मतपेटीतच दाखवणार. ते असे दुसऱ्यासारखे जाहिरातबाजीतले कार्यकर्ते नसतात भारतीय जनता पार्टीचं. सायलेंटमध्ये रामभाऊला ह्याचा सगळा रिझल्ट तिथं तुम्हाला मतपेटीत 23 तारखेला दिसेल. 23 तारखेच्या मतपेटीतून तुम्हाला रामभाऊची क्रेज आहे का नाही, मताधिक्यातून काय येईल हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की रामभाऊ येऊ शकतात. नक्की कोण आमदार व्हावे? आम्हाला वाटतं रामभाऊ सातपुते आमदार व्हावे. का बरं असं वाटतं रामभाऊ सातपुते व्हावे? रामभाऊ सातपुते चांगला माणूस, हक्काचा माणूस, कामाचा माणूस आहे. हक्काचा माणूस, कामाचा माणूस. हां. आणखीन काय माणूस? माणूस सगळ्या विकासाचा माणूस आहे. विकासाचा माणूस. येतील ह्या बाजूने निवडून? हो हो हो, 100% निवडून येते. 100% येतील. आता काय वाटतं आमदार कोण व्हावं? राम सातपुते. काय वाटतं तुम्हाला राम सातपुते व्हावं? सर्वसामान्य माणसाचं काम करतात ते. सर्वसामान्य माणसाचं काम करतात. येतील का ह्या मेळत गावातून लीड भेटेल का त्यांना? 100% भेटणार. 100% मेळत गावातून लीड भेटू शकतं. स्पष्ट मत या मेळत ग्रामस्थांच्या लोकांचं. नमस्कार. नमस्कार. याच गावाचे का? याच गावचे आहे मला एक सांगा, आता 20 तारखेला निवडणूक आहेत. हां. मतपेटीमध्ये आपलं मत, बहुमूल्य मत नक्की कोणाला जाईल? रामभाऊ सातपुतेला. का बरं? मी बोलायच्या अगोदरच म्हणलं माहिती बी नाही, महाविकास डायरेक्ट माहिती. कारण का रामभाऊचं काम हे आता 50 वर्षापर्यंतचे जे आमदार आहेत त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम आहे. चांगलं काम आहे आणि सर्वसामान्य जनतेत मिसळणारा नेता आहे तो. सर्वसामान्य जनते. हां. विकास कामं काय केलं तुमच्या गावात? विकास कामं रस्त्याची आहेत, डीपी जे आहेत, पुन्हा तुम्हाला सांगतो आणखीन आरोग्य दूत, म्हणजे आजारी पडला कोणाला ऑपरेशन करायचं आहे, हे सगळी कामं रामभाऊने केलेली आहेत. रामभाऊने केले. लाडकी बहीण योजनेचा रामभाऊला कुठं फायदा होताना दिसतोय? 100% रामभाऊला लाडकी बहीण योजनेचा फायदा 100% होणार आहे. कारण महिलांचं चांगलं मत त्यांना पडणार आहे. मला एक विचारायचं आहे की लाडकी बहीण योजना ही चालू केली, पण लाडकी बहीण योजना चालू केली फक्त बहिणींना पैसे मिळाल्यात, लाडक्या दाजींना, लाडक्या मेहुण्यांना भेटलं नाहीत. मग हे दाजींचं, हे मेहुण्यांचं मत रामभाऊला पडतील का? पडणार की. कारण बहिणींची योजना चालू आहे, बहिणींना पैसे मिळाल्यात, दाजींना आणि मेहुण्यांना भेटलंच नाहीत. भेटतील, त्यांना पण भेटतील, पण लाडकी बहीण दाजी एकच आहेत. एकच आहे. त्यामुळं रामभाऊ येतील. मताधिक्याचं लीड ह्या मेळत गावातून भेटेल का त्यांना? 100% भेटेल. 100% मेळत गावातून मताधिक्याचं लीड हे रामभाऊला भेटू शकतं. आमचा आमदार आम्हाला उत्तम जानकर हवा आहे. आमदार उत्तम जानकर हवा. का बरं? उत्तम जानकर हे संघर्ष करणारे नेते आहेत. 40 वर्षापासून त्यांनी राजकारणात संघर्ष केला. राजकारणात संघर्ष. तुमच्या या गावातून त्यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं? मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं? आमचे धडाडीचे नेतृत्व आहे. उत्तमराव जानकर म्हणजे तळातनं आलेले धडाडीचे नेतृत्व आहे. काल परवा येऊन आमदार झालेला आमदार नको आहे आम्हाला. येतील निवडून? हो, 100% आलेत. 100% आलेत असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? उत्तमराव जानकर निवडून येणार. उत्तमराव जानकर निवडून येणार. हां. तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला उत्तमराव जानकर निवडून येणार. उत्तमराव जानकर. आपल्याला उत्तमराव जानकर निवडून येणार. तुम्हाला? मोहिते पाटील इकडं असतील ना, ते मालतेरा तालुका कोणी बी असं दगड उभा केला तर निवडून येतो. म्हणजे उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. मोहिते पाटलांनी दगड जरी उभा केला तर निवडून येणार म्हणजे उत्तमराव जानकरच. तुम्हाला काय वाटतं? उत्तमराव जानकर. का बरं वाटतं तुम्हाला? त्यांचं कार्य चांगलं आहे. कार्य चांगलं आहे. येतील निवडून? हा, 100%. तुमच्या मेळत गावातून मताधिक्याचं लीड त्यांना मिळू शकतं? एक 1000 मतदान तर वाढतं भेटेल. वाढतं होईल. 1000 मतदान तरी वाढतं होईल असं बोलले जात आहे. आमदार कोण होईल? महायुतीचा का महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचा कोण होईल? उत्तमराव जानकर. असं वाटतं उत्तमराव जानकर.
कारण मोहिते पाटील आणि जुना जो विरोधक गट आहे दोन्ही एक झालेत. दोन्ही एक झाले. आता ही काय दुसरं एखादा ज्योतिषाला बोलवायची गरज नाही ना. 2 गट विरोधकाचं पारंपरिक एकत्र झाल्यावर नवीनचं काय टिकत असतंय आता. नवीनचं काय टिकत असतं म्हणजे उत्तमराव जानकर निवडून येतील. 100% लीड भेटेल. लीड लाखाच्या वर भेटेल. लाखाच्या वर लीड भेटेल. तुम्हाला काय म्हणायचं? ते काय त्यांनी जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलं बरोबर. तुमच्या मनामध्ये काय वाटतं? उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. तुम्हाला काय वाटतं? एक नंबर माणूस उत्तमराव जानकर निवडून येणार. एक नंबर माणूस उत्तमराव जानकर निवडून येणार. तुमच्या तर खिशाला पहिल्याच तुतारी लावला मग तो स्पष्ट आहे. उत्तमराव जानकरचा मी हाडा रक्तमासाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे उत्तमराव जानकर 1.5 लाखानं निवडून येणार आहेत. एक तीळ मात्र शंका नाही. उत्तमराव जानकर 1.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. तीळ मात्र शंका नाही. गावकऱ्यातून अति उत्साहामध्ये बोलले जाते. तुम्हाला काय म्हणायचं? उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. मामा तुम्हाला काय आपण म्हणायचं? काय कुठल्या पक्षाचं नाही, पण आपण मोहिते पाटलाच आहे. मोहिते पाटलाच आहे. दगड केला तरी मोहिते पाटील. मोहिते पाटलाच. उत्तमराव जानकरच निवडून येणार. उत्तमराव जानकर निवडून येणार. पाहू शकता ग्रामपंचायत कार्यालय मेडजवळ आणि या ठिकाणी बहुतांश लोक हे तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. ते तुम्हाला काय वाटतं कोण येतील आमदार? उत्तमराव जानकर. उत्तमराव हे म्हणतात म्हणून येतील का? तुमचं काय आम्ही म्हणणं? मूळपासूनच म्हणतोय ना. मूळपासूनच म्हणतोय आम्ही की उत्तमराव जानकरच येणार आहेत. डेप्युटी सरपंच आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण येतील निवडून? उत्तमराव जानकर. का बरं असं वाटतं की ह्यांनी सांगितलं म्हणून का कसं? नाही ह्यांच्या सांगण्याचा विषय नाही, पण कसं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे. कार्य चांगलं आहे. त्यामुळे उत्तमराव जानकर हे आमदार होणारच. उत्तमराव जानकर हेच आमदार होणार. नमस्कार. याच गावचे का? मेडचे आता 20 तारखेला मतदान आहे. आमदार बदलायचा का ठेवायचा? ठेवायचा. कोण ठेवायचा? रामभाऊच ठेवायचा. का बरं असं रामभाऊ ठेवायचा? रामभाऊ म्हणजे कामाचा माणूस आहे. दवाखान्याचं किंवा हॉस्पिटल ही बरेच लोकांना स्वतःच्या घरच्या पैशातून केले जवळपास रामभाऊनी कामं. मी स्वतः वैयक्तिक बघितलेली आहे ती. रोडची कामं असेल. आता इथं पोर आहे ती मेडद उंबरी रस्ता ह्या पोराशनी पावसाळ्यात यायसुद्धा येत नव्हतं. इथं तुम्ही त्या 1-2 पोर आहे त्यांची इंटरव्ह्यू घेऊ शकता. त्या पोराशनी आता रस्ता कसा आहे तेवढा विचारा फक्त. आता का तर मी त्याच रोडने येतो रोज. तर आता चांगला रस्ता चालू आहे, म्हणजे चालू व्हायला झाला आहे, निमार्दा झाला आहे, पण ती होईल 1-2 महिन्याभरात क्लिअर होऊन जाईल. आजपर्यंत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होतं त्यावेळेस ते रस्ता झाला होता. तो रस्ता आज होतो आहे. म्हणजे किती ह्यांनी वर्ष काढली, जवळजवळ 20-25 वर्ष यांनी रस्ता दिला नाही माळ्या म्हणजे मेडद उंबरे. त्याच्यामुळं असे बरेच. आता ही मेडद येळीव रोड आहे. ही रोड बी रामभाऊनं दिला आहे. वरचा तो बी रोड मेडदनं नाही रामभाऊनं दिलेला आहे. कुरुंदावडे मेडद. तर गावात सभा मंडपाची बरीच कामं दिली ते रामभाऊनं. परत लाईटीचं जे थायमाज असतं ते बी भरपूर दिले ते रामभाऊनं. त्याच्यामुळं लोक आणि अशा आमच्या गावातली कुणाचं पाय मोडलेलं किंवा हात लागलेलं कुठं असं बरंच काय लोक आहेत त्यांना एवढी त्यांनी विकास कामं केली आहेत. रामभाऊ या मेडद गावातून निवडून येतील का? 100% येणार. लीड घेऊन येणार. लीड घेऊन लीड येणार. घेऊन. इकडे तुतारीचे देखील खूप गाजावाजा होतोय. एकीकडे कमळचा तुम्ही गाजावाजा करताय. गावाचं परिस्थिती बघता एकंदरीत मेडद गावामध्ये कुठंतरी कमळ या जागी फुललं असं वाटतं तुम्हाला? ते नंतर 23 तारखेला कळेल. पण आमचा जी मतदार आहे म्हणजे कमळाचा ती आतनं मतदार आहे. ते ओपन कोणाला जाऊ शकत नाही. ओपन कोणाला दबावाखाली ह्याच्याखाली जरा बऱ्याच ठिकाणी येतोय. मतदान कमळाचं भरपूर. एकंदरीत भाजप कार्यकर्ते किंवा भाजपचे जे कोणी मतदार आहेत ते असं बोलत आहेत की इथून आम्ही आतून आम्ही मतदान करत आहोत. आम्ही आमचे उघड समोर येत नाही आहेत. परंतु या मेडद गावातून रामभाऊ सातपुते यांना मताधिक्याचं लीड भेटू शकतं. येणाऱ्या 23 तारखेला नक्कीच मतपेटीतून काय येतं आहे हे त्यांना देखील उत्सुकता आहे. प्रेक्षकांना आपल्याला देखील उत्सुकता असेल. माळशिरस विधानसभेचा आमदार होईल कोण? आम्हाला देखील कमेंट्स करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आमच्या दररोजच्या ताज्या आणि अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, मेडद, माळशिरस.